विषयावर सविस्तर माहिती सांगण्यासाठी आज आपल्यासोबत आहे अमरावती येथील शेतकरी शेखर राजनेकर. मंडळी, आपण आज त्यांच्याशी बातचीत करूयात आणि जाणून घेऊयात की हे शेती औषध ते कसं बनवतात आणि कसं वापरायचं याविषयी. तर सुरुवातीला शेखरजी, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. शेखरजी, मला सांगा की हे जे तुमचं शेती औषध आहे, जे तुम्ही म्हणता की पिकांवर फवारायचं आहे, ते काय आहे आणि कसं बनवतं? हे माझं स्वतःचं प्रॉडक्ट आहे. मी गेल्या 10 वर्षापासून एका कंपनीमध्ये रिजनल मॅनेजर होतो. त्यानंतर मी त्या कंपनीला मोठं केलं. नंतर स्वतःचा त्याच कंपनीमध्ये राहून एक रिसर्च केला आणि असं करत करत मी पूर्ण महाराष्ट्र पालथा घातला. त्याच्यानंतर मी माझी स्वतःची करोना काळात सुरुवात केली. आत्मनिर्भर बना हा जो संकल्प आहे त्या माध्यमातून मी याची सुरुवात केली आणि सुरुवात केल्यानंतर माझं एक डे फ्रेश म्हणून कमी खर्चामध्ये शेती करा हा कन्सेप्ट ठेवला आणि तो रुजवण्याचा प्रयत्न एकट्याने केला. आज माझी कंपनी राजनेकर ॲग्रो इंडस्ट्रीज नावाने सुरुवात केली. अमरावतीची कंपनी आहे आणि त्या माध्यमातून डे फ्रेश एक ब्रँड 35 मिलीचा तयार केला आणि कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांना रोजगार देण्यासाठी म्हणून मी हे माध्यम निवडलं आणि दुकाना थ्रू पण आणि शेतकऱ्या थ्रू हा प्रॉडक्ट मी रुजवण्याचा प्रयत्न केला. त्यात मी एकटा काम करत आहे. माझ्या कंपनीमध्ये आजपर्यंत एकही एम्प्लॉईनी 7 वर्ष झालेले आहे. मी एकटा पूर्ण महाराष्ट्र पालथा घातलेला आहे आणि याच्यामध्ये नाशिक, पुणे, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायपूर, पंढरपूर, छत्तीसगड, आसाम, गुजरातपर्यंत हे माझं डे फ्रेश म्हणून प्रॉडक्ट मी रन केलेलं आहे आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांना रोजगार दिला. माझ्या शेतकऱ्यांनी आता हे सोयाबीन जे तयार केलेले आहे, माझा शेतकरी सोयाबीन नाही विकत मार्केटमध्ये, बियाणं विकतो. बियाणं तयार करून विकतो, ज्याची कॉस्ट त्याला घरबसल्या 200 रुपये किलोप्रमाणे मिळतो आणि हा पण एक रोजगार त्यांना मिळून दिला. प्लस माझं प्रॉडक्ट जे आहे हे 200 रुपयाला प्रॉडक्ट आहे. जर बॉक्स घेतला शेतकऱ्यांनी तर शेतकरी बिझनेस करायला लागला. त्याच्यानंतर हे 250 रुपयाला मार्केटमध्ये विक्री करायला लागला. याच्यामध्ये 1 एकर एरिया त्याचा स्प्रे करायला सुरुवात झाली आणि याच्यामध्ये त्याचं उत्पन्न वाढून गेलं. याच्या वातावरणातला कार्बन कलेक्ट करणे आणि झाडाला पुरवणे. आज आता मी ठरवून टाकलं, कारण की बरेच वर्ष झाले काम करत असताना मी 4-4 हजार रुपये लिटरच्या औषधं विकले एका काळामध्ये. पण आता शेतकऱ्यांचा जो खर्च आहे हा कसा कमी होईल ह्या माध्यमातून मी काम करायला सुरुवात केली आणि नेमकं मी हे प्रॉडक्ट माझी स्वतःचा फॉर्म्युला, स्वतःची डेव्हलपमेंट, स्वतःची मार्केटिंग ह्या पद्धतीने मी रुजवलं आणि त्याला मला यश आलं. आज मी आता यवतमाळमध्ये आत्माच्या माध्यमातून इथे स्टॉल लावलेला आहे. मी स्टॉलच्या माध्यमातून पण लोकांपर्यंत आता पोचायला सुरुवात केली. त्याच्यात मला चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि याचे सुंदर रिझल्ट प्रत्येक पिकाला याचा जो वापर आहे हे प्रत्येक पिकाला जर प्रत्येक फवारणीत जर याचा वापर केला डेफ्रेशचा तर तुमचं उत्पन्न निश्चित वाढून जाते. ऑर्गॅनिककडे वळण्यासाठी हे माध्यम आज उपयुक्त ठरत आहे. हेच प्रॉडक्ट जमिनीतून एकरी 70 मिलीचा डोस आहे आणि फवारणीतून 35 मिलीचा डोस आहे 200 लिटरचा. पाण्यात मिक्स करून फवारायचं नाही. याच्यामध्ये तुमचाच फवारणी जे करतात त्याच्यासोबत पण घेता येते किंवा प्लेन पण मारतात. तर याच्यामध्ये 2 फवारणीतलं अंतर वाढून जाते, उत्पादन हेल्दी राहते, फवारणीचा खर्च कमी होऊन जातो आणि शेतकऱ्यांना उत्पादन चांगलं मिळतं. आज आपल्यासमोर हे उदाहरण आहे. टमाटर असेल, तुमचं कांदा असो, सोयाबीन असो, चना असो, कपाशी असो, तूर असो, आज प्रत्येक पिकामध्ये माझा शेतकरी एक वेळा जुळल्यावर 7 वर्षात तुटलेला नाही. नाना पाटेकरपर्यंत हां सर्व नाही. तुमचं तणनाशकाचा फेर आटोपला, समजा उदाहरणार्थ सोयाबीन घेतला
तणनाशक आटोपलं तर तिथून दर 15 दिवसाला एक स्प्रे जर टाकला तर सोयाबीनला 3 स्प्रे जातात, कपाशीला 4 स्प्रे 4 वेळा ड्रिंचिंग जाऊ शकतो. त्यानंतर तुमचं टमाटर असेल तर दर 15 दिवसाला एक स्प्रे, दर महिन्याला ड्रिंचिंग जाते. कांदा असेल तर 3 ते 4 स्प्रे जातात आणि पाण्यामधून 1.5 महिन्याचा कांदा झाल्यानंतर एक वेळा पाण्यातून जातो. त्याच्यामध्ये साईज मिळते, टिकवण क्षमता चांगली राहते आणि कांदा मार्केटला चांगल्या रेटनं जातो. याच्यामध्ये पिकाची चमक जी आहे ही चांगली राहत असल्यामुळं तुम्हाला मार्केटमध्ये जर रेट थोडे कमी असेल तर माझ्या मालाला डेफ्रेश जिथं वापरलेलं आहे त्या मालाला रेट चांगला मिळतो. बरं, हे औषध जे आहे डेफ्रेश नावाचं तुम्ही आता सांगता, हे कसं बनवलं तुम्ही नक्की काय सांगता? हे माझा स्वतःचा फॉर्म्युला आहे. हे नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये काम करत असताना एक याचा वापर कसा असावा याचा रिसर्च मी केला. वारंवार ट्रायल झाल्या फील्ड लेवलला, ग्राउंड लेवलला. त्याचे वारंवार आराखडे घेतले मी स्वतः आणि नंतर मार्केटमध्ये आणलं. याच्यामध्ये कार्बन प्लस क्लोरोफिल प्लस सूर्यप्रकाश इज इक्वल टू कार्बोहायड्रेट्स म्हणजे वातावरणातला कार्बन कलेक्ट करणे आणि झाडाला पुरवणे. हे मारणं म्हणजे 200 रुपयामध्ये पॉलिहाऊस टाकणं. म्हणजे जे पॉलिहाऊसमधले पिकं येतात तसेच पिकं आपल्या पण शेतकऱ्याचे कमी पावसात यावे हा माझा कन्सेप्ट आहे आणि त्याच माध्यमातून हे काम करत. आज माझं प्रॉडक्ट द्राक्षामध्ये, हापूसमध्ये, डाळिंबामध्ये, टोमॅटोमध्ये, मिरचीमध्ये, वांगीमध्ये, भेंडीमध्ये, इवन संत्रामध्ये सर्व पिकं कव्हर केलेले आहेत 7 वर्षामध्ये आणि वारंवार शेतकरी घेतात. शेतकऱ्यांनी मला मार्केटिंगला मदत केली. म्हणजे तुमचं प्रोडक्ट इतकं चांगलं आहे की एकदा त्यांनी घेतल्यानंतर तुम्हाला असं स्वतः जुळले मार्केटिंग करायची गरज पडलेली. त्यामुळे मला एम्प्लॉईची गरज नाही पडली. मी पगार देऊन एम्प्लॉईला पगार नाही दिलेला आहे. मी त्यांना आता मालक बनवतो. म्हणजे ह्या माध्यमातून ते सेल करत आहे. त्यांना आपण शेतकऱ्यांना अर्निंग देत आहे. म्हणजे माझ्या भरोशावर शेतकऱ्यांच्या मुलांचे पुण्यामध्ये शिक्षण चालू आहे. खूप चांगली गोष्ट आहे. पण मला सांगा की तुम्ही इतर शेतकरी जेव्हा घेतात त्यांच्यासाठी सर काय म्हणतो? शेतकरी एक वेळा जुळल्यानंतर तो गावामध्ये पसरवण्यास सुरुवात करतो. कारण की त्याला जे रिझल्ट येतात तो स्वतःहून मला व्हिडिओ पाठवतो. माझ्या यूट्यूबला राजनेकर ॲग्रो इंडस्ट्रीज जर तुम्ही यूट्यूबला टाकलं तर पूर्ण महाराष्ट्रातले व्हिडिओ माझे त्याच्यामध्ये अपलोड आहे. आज यूट्यूबला टाकत असताना प्रत्येकजण बघत असाल तुम्ही तर त्याला सबस्क्राईब करा वगैरे म्हणतात. पण मी आजपर्यंत माझा नंबरही शोधायला 3-3 महिने लागतात शेतकऱ्यांना. हां, तरीसुद्धा शेतकरी माझा नंबर शोधून मला फोन करतात आणि प्रॉडक्ट मागतात. बरं, इतर जे शेतकरी आहेत ज्यांना आता तुमच्याशी संपर्क करायचा आहे मग तुमचं हे प्रोडक्ट घ्यायचं आहे मग त्यांनी सामान्य शेतकऱ्यांनी तुमच्याशी संपर्क करायचा असेल तर काय करावं? तो एक तर यूट्यूबच्या माध्यमातून जुळतो मला. त्याच्यानंतर माझे व्हिडिओ रोजचे व्हायरल होतात ॲटोमॅटिकच. शेतकरी एक वेळा पाहिल्यावर कंटिन्यू पाहत राहतो. कारण की ते शेतकऱ्यांनी पाठवलेले व्हिडिओ माझ्या एकही एम्प्लॉईनी पाठवलेले नाही आहेत. कारण की माझा एम्प्लॉईच नाही. हां, त्याच्यामुळं शेतकऱ्यांना तो व्हिडिओ आवडतो. तो वारंवार पाहतो. शेवटी एक दिवस येते की त्याची इच्छा होते की आता आपण हे वापरायला पाहिजे आणि त्या माध्यमातून एक वेळा जुळल्यानंतर तो कंटिन्यू होतो. नंतर त्याच्या नातेवाईकांमध्ये प्रॉडक्ट रन होतो. तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही या माध्यमातून आकाशवाणी माध्यमातून काय सांगाल? आकाशवाणी माध्यमातून एवढंच सांगेल की हा जो संकल्प घेतलेला आहे कमी खर्चात, आज जेवढ्या काही कोणी काम करत आहे ह्या इंडस्ट्रीमध्ये, ॲग्रिकल्चरमध्ये, जोपर्यंत शेतकऱ्याला साईड बिझनेस मिळणार नाही तोपर्यंत त्याची प्रगती होत नाही. मी म्हणतो का माझ्या माध्यमातून त्याचा जर एका फॅमिलीला 20,000 रुपये किराण्याचा खर्च जर होत असेल तो त्याच्या पिकातून नाही व्हावा, तो माझ्या पैशातून व्हावा. तर हे माध्यम मी त्याच्या माध्यमातून त्यांना रोजगार दिला आणि तसंच होत आहे. त्याचं आता हे जे सुधाकर राऊत म्हणून खामगावचे शेतकरी आहेत ज्यांनी ही समृद्धी नावाची व्हेरायटी तयार केली. हे संजय शंकर लाड म्हणून आहे. माझं सोयाबीन हे 7 फुटाचं पण आहे. त्याच्यानंतर ते सोयाबीन आहे. तर हे संजय लाड म्हणून साताऱ्याचे आहेत. त्यांना कृषी योद्धा पुरस्कार माझ्यामुळे ह्या डेफ्रेश त्यांनी 10 वेळा ड्रिंचिंग आणि 10 स्प्रे केले म्हणून त्याची हाईट 7 फूट झाली सोयाबीनची. हे प्रत्यक्ष तुम्हाला पाहत आहे.
कारण की स्टॉलवर आपण ते ठेवतो आणि अशाच माध्यमातून शेतकरी जुळत गेले आणि त्या माध्यमातून प्रगती झाली. शेतकऱ्यांची प्रगती म्हणजे माझी प्रगती नक्कीच हा कन्सेप्ट ठेवला. नक्कीच शेखरजी, तुम्ही म्हणता की खर्च करा कमी आणि